तर माझी आई माझ्या आयुष्यातनं जाऊ नये, मला असं वाटलं की आई गेल्यानंतर खरं तर आयुष्यात काय मजाच नाही, बाकी सगळं आहे, पण आई नसेल तर काय जगणं काय खरं नाही. आईला मी म्हणायचं की बघ तू गेल्यानंतर मी रडणार नाही, तू जिवंत असताना तू सांग काय हवंय तुला, विमान गाडी या सगळ्या मोठ्या वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर आई नेमकी उलटी होती. आईला वाटायचं ह्या पैसे, म्हणजे आईचा नेहमी किस्सा सांगतो की आम्ही एकदा शूटिंगवरनं चाललो होतो आणि गाडी मी चालवतो ना, आईला असं बसवलं होतं, म्हणजे निळू फुले आई अशी माणसं घेऊन मला गाडीतनं त्यांना फिरवायला आवडायचं. तर मी असं बसलो होतो आईला घेऊन आणि त्या बंडल दिलं होतं कुठलं तरी, ते बंडल होत होतं, मी काढलं, आईला म्हणलं हे ठेव. मी कुठले पैसे म्हणलं आता शूटिंग लागलं होतं त्यांनी, अरे पण 5 मिनिटात जाऊन आलंच ना. म्हणलं हो तेवढ्याच लगेच एवढे दिले, 1 लाख रुपये. म्हणलं हो ते नुसतं असं बघायचं होतं. आणि म्हणलं त्यांना काय अक्कल नाही, तुला अक्कल नाही वे, एवढे पैसे कशाला घ्यायचे, काय करायचं हे पैसे घेऊन, 1 डोंगर 2 डोंगर 3 डोंगर घेऊन 4 डोंगरावर गाडून घेणार का स्वतःला, एकाच ठिकाणी कुठेतरी जातो ना आपण. विचार करतो असं कसं विचार करणारी आई आहे माझी. तर एवढे चांगले विचार ती दर ठिकाणी मला तिचा तो अनुभव आलाय की अगदी चेन्नईला आम्ही तिकडे गेलो होतो आणि तिकडे टब बाथ होता आणि त्या टब बाथ मध्ये आंघोळीला गेलो तर आई म्हणजे तिकडे बादली नाही का, नाही म्हटलं की अगं ते टब मध्ये पाणी भरले ना, तर ती म्हणली मी काय म्हैस आहे डबात बसायला. तर तिचं म्हणणं तेवढ्या बादल्या पाणी व्हायला का घालायचं, असं विचार करणारी माझी आई होती. त्यामुळे मला असं वाटायचं की ही आई आयुष्यातनं जाऊ नये. म्हणजे अगदी पहिल्यांदा मी 50-55 माळ्याची आमची बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये आणली आणि आई म्हणली ह्या बिल्डिंगमध्ये राहतोय, एका दिवशी इमान दिल ठसला म्हणजे कळेल तुला, आरे कॉलनीच्या बाजूला ते आम्ही ओबेरॉयमध्ये राहतो. म्हणजे इथंच कुठेतरी एखादं घर बांधलं असतं तर राहिलं असतं तर काय वाईट आहे. तिला कळत नाही की ही मुंबईतली किती जागा महाग असते. म्हणजे ही जागा खाली ठेवली, एकावर एकाच्या वरावर बसल्यासारखी सगळे बसलाय, काय याला अर्थ आहे. तर एवढे थोर विचाराची आई होती. तर मी म्हटलं की ही जाऊ नये, पण ही या विषयात आपण ठेवू शकत नाही. तर आईला म्हटलं की तुझ्यानंतर मी जगलोय ते केवळ ऑक्सिजन मुळे. जन्माला आल्याला पहिलं काय लागतं तर आपण ऑक्सिजन घेतो का, अन्न घेतो का. तर म्हटलं आई मी तुझ्या वजना एवढ्या देशी झाडाच्या बिया महाराष्ट्रभर लावतो आणि ती झाडं मोठी होतील, ती झाडं सावली देतील, मग त्या झाडावर पक्षी बसतील, त्या झाडांना फुलं येतील, त्या सुगंधात तो असेल, त्या झाडांना फळं येतील, त्या फळांमध्ये तो दिसेल मला, आणि असं करून मी तुला जिवंत ठेवेन. असं करून मी मग ह्या जगमगाटाचं मला काही कौतुक वाटलं नाही आणि झाडाचं कौतुक वाटलं आणि मग महाराष्ट्रात ते काम सुरू केलं आणि मग ते आता वाढत चाललंय, खूप छान वाढत चाललंय.